सदर कथा ही अभिषेक अरविंद दळवी उर्फ धारपपंथी यांचा बहुआयामी प्रवास या पुस्तकातील आहे. या कथेचे सर्व हक्क लेखक आणि प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत. हे अभिवाचन लेखकांच्या परवानगीनेच केलं गेलं आहे. लेखकाच्या परवानगीशिवाय या कथेचा पुनर्वापर कोणी करू नये. जर अशी गोष्ट आढळून आली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. अतुल, अरे तुझे कोणते कपडे घेऊन जायचे ते सांग लवकर, नाहीतर तुझी बॅग तूच भर. अतुलची आई वैतागली होती. उद्या जायचंय गावाला आणि काय चाललंय तुम्हा दोघांचं हे? पहिला तो मोबाईल ठेवा आणि इकडे ये. अतुल नाराजीने उठला आणि आईला मदत करू लागला. अतुल जोशी एक हुशार मुलगा, नुकतीच BSc लास्ट इयरची परीक्षा दिलेली, सुट्टी मस्त एन्जॉय करत होता. पण अलीकडेच एक व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाल्यापासून तो थोडा हरवल्यासारखा वाढू लागला होता. त्या ग्रुपवर परामानसशास्त्र, गूढविद्या अशा रोजच्या व्यवहारापेक्षा जरा वेगळ्या विषयांवर चर्चा चालायची. वास्तविक तरुण पोरं या विषयाकडे जास्त वळत नाहीत, पण अतुल याला अपवाद होता. भूतांचे अनुभव, कालप्रवास, वेगवेगळ्या डायमेन्शन्स, ॲस्ट्रल ट्रॅव्हलिंग या विषयात त्याला प्रचंड कुतूहल होतं. आता कुठे त्याचं समाधान होऊ शकेल असं वाटत असताना ते सगळं सोडून गावी जायला त्याच्या जीवावर आलं होतं. तसं त्याला गावी जायला आवडायचं, पण आता या नवीन गोष्टींशी जोडलं गेल्यामुळे त्याचा घरून पाय निघत नव्हता. पण जाणंही महत्त्वाचं होतं. आजोबांनी घराची दुरुस्ती केल्यावर हवन आणि पूजा ठेवली होती, जिला घरचे सगळे हजर असलेच पाहिजेत असा मोठ्या टाटांचा आग्रह होता. नाही म्हणायला कोणतंही कारण नसल्यामुळे तो थोडं मनाविरुद्धच जायला तयार झाला होता. पण कुठे माहीत होतं की हे गावी जाणं त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरणार आहे ते. रत्नागिरीतलं साकुर्डे गाव. गावातल्या जोशींच्या वाड्यावर गेल्या 2-3 दिवसांपासून लडबड होती. वामनराव जोशी हे गावातलं बडप्रस्थ. अलीकडेच त्यांच्या वाड्याचं रिनोव्हेशन झाल्यामुळे त्यांच्याकडे पूजा होती. गावकऱ्यांच्या सुखशांतीसाठी मोठा यज्ञ या निमित्ताने त्यांनी ठेवला होता. त्यामुळे सगळं गाव त्यांच्या मदतीला आलं होतं. वास्तविक जोशींच्या अनेक पिढ्या या गावात नांदल्या होत्या. त्यांनी गावासाठी खूप चांगली कामं केली होती. धार्मिक कामं करतानाही जोशींनी कधी दक्षिणेचा विचार केला नाही. जो जे देईल ते आनंदाने स्वीकारायचे ते. ज्योतिष, वास्तू या संदर्भातल्या समस्यांवरही जोशी योग्य मार्गदर्शन द्यायचे. वामनरावांनीही आपल्यापर्यंत आलेला हा पिढीजात वारसा सांभाळला होता. त्यांनाही दक्षिणेचा मोह नव्हता, त्यामुळे गाव त्यांच्याकडे आदरानं बघायचं. त्यांच्या 3 मुलांपैकी मात्र कोणी यात रस घेतला नाही. तिघांनीही 3 वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षण घेऊन आपलं बस्तान शहरात बसवलं होतं. ते कधीतरी गावी यायचे. या पूजेच्या निमित्ताने 3ही मुलांची कुटुंब गावी येतील आणि हा वाडा थोडे दिवस का होईना भरल्यासारखा वाटेल याचं समाधान वामनरावांना वाटत होतं. मुलं एकत्र यावीत असं वाटण्यामागे आणखीही एक कारण होतं. वाड्याची दुरुस्ती करताना त्यांना एक अमूल्य ठेवा सापडला होता. त्या ठेव्याबद्दल आपल्या मुलांना कळावं असं त्यांना वाटत होतं. पण ज्योतिष जाणत असूनही त्यांना सापडलेल्या ठेव्यामुळे आपल्याला एका अद्भुत प्रसंगाला सामोरं जावं लागेल याची वामनरावांना सुतराम कल्पना नव्हती. ते पूजा आणि हवनाच्या तयारीत मग्न होते. तो दिवस उजाडला. वामनरावांची 3ही मुलं सचिन, निखिल आणि प्रणव आपल्या गावी आले. दुसऱ्या दिवशी हवन आणि पूजा निर्विघ्नपणे पार पडली. दोन्ही वेळच्या जेवणासाठी सगळं गाव हजर होतं. कार्य यथासांग पार पडल्यामुळे वामनराव आनंदात होते. त्यांनी ठरवलं की आपण उद्या जेवणाच्या वेळी त्या ठेव्याबद्दल सगळ्यांना सांगायचं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अतुल गावी आला खरा, पण त्याचं मन कशात लागत नव्हतं. त्याच्यासोबत कोण नव्हतं असंही नव्हतं, कारण मोठ्या टाटांची म्हणजे सचिनची मुलगी मिहिरा आणि धाकट्या टाटांचा मुलगा नीरज हेही आले होते. ते दोघेही त्याला समवयस्क होते. मिहिरा म्युझिकच्या सेकंड इयरला गेली होती, तर नीरज सेकंड इयर BComला जाणार होता. थोडक्यात काय तर त्याच्यात फार अंतरही नव्हतं, पण अतुलचा स्वभाव एकलकुंड असल्यामुळे असेल किंवा त्यांचे विचार पटत नसल्यामुळे असेल,
पण तो त्यांच्याबरोबर कधी रमलाच नव्हता. आणि आता हा नवीन नाद लाडल्यापासून त्याला त्यांच्याशी बोलण्यातही फार इंटरेस्ट नव्हता. वाड्यात एक खोली होती, जिथे सरळ ज्योतिषशास्त्र, मंत्रशास्त्र अशा अनेक विषयावरची पुस्तकं ठेवली होती. एक छोटीशी लायब्ररी होईल म्हणा ना. अतुल जेव्हा जेव्हा गावी जायचा तेव्हा तिथे खूप वेळ बसून या विषयांचा अभ्यास करायचा. आताही तो तिथेच गेला होता. पूजा दुसऱ्या दिवशी असल्यामुळे आजोबांना भेटल्यावर तो तिथेच जाऊन बसला. त्या खोलीत त्याला थोडा फरक जाणवला. तो काय आहे हे लगेच लक्षात आलं त्याच्या. खोलीत पुस्तकांच्या शेल्फसमोर टेबलावर एक पेटी ठेवली होती. अर्धवट उघडी होती. अतुलची जिज्ञासू वृत्ती जागी झाली. त्याने पेटी उघडली. आत एक जुना संस्कृत ग्रंथ होता. सोबत मोडी लिपीतला एक जुना कागद पण होता. त्या लिपीचा थोडा अभ्यास असल्यामुळे अतुलला तो कागद वाचता आला. त्या कागदावर लिहिलं होतं, वेगवेगळे दुर्मिळ मंत्र या ग्रंथात साठवून ठेवले आहेत. अनेक दुर्गम ठिकाणी जाऊन सिद्ध पुरुषांकडून दीक्षा घेऊन या मंत्रांची शक्ती मी अनुभवली आहे. हा अनमोल ठेवा मी माझ्या वंशजांसाठी ग्रंथबद्ध केला आहे. मला खात्री आहे की माझा वंशज या ग्रंथातल्या मंत्रांचा प्रयोग करून अनेक गूढ रहस्यांचा अनुभव घेईल. परंतु यापुढचा मजकूर नव्हता. बहुतेक कागद फाटला असावा. अतुल प्रचंड खुश झाला. त्याला ज्या गोष्टी जाणून घ्यायची इच्छा होती त्या त्याला या ग्रंथात मिळतीलच याची खात्री वाटू लागली. त्याने एक श्लोक पाहायला सुरुवात केली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, संकलक दिगंबर शास्त्री जोशी. हे नाव ऐकल्यासारखं वाटत होतं त्याला, पण आठवत नव्हतं कुठे ऐकलंय ते. एक प्रकरण आणि त्यातला मंत्र तो पाहत होता. एका नावावर तो थांबला. ते नाव होतं बहुआयामी प्रवास. बास, हे करायचंच असं त्याच्या मनात पट्टे झालं. त्याने नीट वाचायला सुरुवात केली तेवढ्यात, अतुल, अरे अतुल, जेवायला येतोस ना? किती हाका मारायच्या? का पुस्तकांनी बूट भाडली तुझी? मिहिराचा आवाज होता. काय साली टटटट आहे, अतुल मनातल्या मनात म्हणाला. पण त्याने ग्रंथ पेटीत ठेवून दिला. काय भरवसा ही बया आत यायची आणि सगळीकडे सांगत सुटायची, त्यापेक्षा नंतर बघू. अतुल स्वतःशी पुटपुटला. लाईट आणि दरवाजा बंद करून तो खोलीबाहेर पडला. जेवल्यानंतर त्याला तिथे यायला वेळही मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं असल्यामुळे तो लगेच झोपायची तयारी करू लागला. थकला असल्यामुळे तो लगेचच निद्रेच्या अधीन झाला. दुसऱ्या दिवशी पूजेच्या गडबडीत त्याला कालच्या गोष्टीचा विसर पडला, पण रात्री सगळं निवांत झाल्यावर त्या ग्रंथाच्या विचाराने अतुलच्या डोक्यात पिंगा घालायला सुरुवात केली. त्याने ठरवलं, आज हे सगळे थकले, त्यामुळे जे झोपतील ते उद्या उशिराच उठतील. तेव्हा आपण पहाटे 4-4:30ला किंवा अजून थोडं लवकर 3-3:30च्या वेळेत हा प्रयोग करायचा. तेव्हा कोण हाटाबिटा मारत बसणार नाही. एकाग्रता साधेल छान. असं मनाशी पट्टे करून तो झोपला. ठरवल्या वेळेवर जागा झाला. प्रातर्विधी आटोपले. कोणाला टोळू नये म्हणून थंड पाण्याने आंघोळ केली आणि त्या लायब्ररीच्या दिशेने निघाला. मध्येच एक जोरदार शिंक ऐकून तो दचकला. थोडा वेळ थांबून कानोसा घेऊन तो लायब्ररीकडे पुन्हा निघाला. लायब्ररीत येऊन त्याने पुन्हा पेटी उघडली. ग्रंथ काढला. आता त्याला नक्की माहीत होतं काय करायचं ते. त्याने प्रकरण उघडलं. बहुआयामी प्रवासाचा मंत्र वाचला. संस्कृत बऱ्यापैकी येत असल्यामुळे मंत्रजप संख्या वगैरे लिहिलेल्या गोष्टी त्याला समजल्या. त्याने घड्याळ बघितलं. 3:45 वाजले होते. त्याने जपाला सुरुवात केली. मंत्रजप पूर्ण झाल्यावर एक झटका बसला आणि अतुल बेशुद्ध झाला.